हाय फ्रेंड्स, आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत. सर्वात आधी ह्या सगळ्या भाज्या मी निवडून घेतलेल्या आहेत. नंतर आपल्या वाटणासाठी सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि कांदा घ्यायचा आहे. सोबत मी चाकवतची भाजी आणि पालकची भाजी घेतली आहे. आणि नंतर या सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने मी एकदा दोनदा धुवून घेतलेल्या आहेत. नंतर कढई तापत ठेवून त्यात मी ओलं खोबरं आधी थोडं तेल टाकून परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी सुकं खोबरंही टाकून त्याला छान परतून घेतलेलं आहे लाल होईपर्यंत. त्यानंतर मी शेवटी कांदा ॲड केलेला आहे. कांदाही आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि नंतर मी एक टमॅटो चिरून त्यालाही थोडं कच्चेपणा घालवण्यासाठी त्यालाही परतून घेतलेले आहे. नंतर हे सगळे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. त्यामध्ये मी लसूण, आलं, कोथिंबीर टाकून त्याला चांगले बारीक करून घेतलेले आहे. सोबत आपल्या तिळाचे कूटही करून घ्यायचे आहे. कढई तापत ठेवून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी टाकून आपला वाटून घेतलेला मसाला आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला घरगुती मसाला, थोडा गोडा मसाला, हळद टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. हे वाटण चांगले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत. आणि त्यालाही आपण मसाल्यात एकजीव करून घेऊया. सोबत मी चाकवत आणि पालकचे बारीक चिरून घेतला आहे आणि त्यालाही आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. नंतर झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि मीठ ॲड करायला विसरू नका. आणि एका साईडला मी गरम पाणी करत ठेवले आहे. आपल्याला भाजीत गरम पाणी ॲड करायचे आहे. गरम पाणी टाकल्याने भाजीला आणखीन छान चव येते. आता मी गरम पाणी ॲड केलेले आहे आणि आपल्याला आता झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. चला तर मग मंडळी, आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया. भाजी शिजते तोपर्यंत मी बाजरीची भाकरी करून घेतलेली आहे. आपली भाजी एकीकडे छान शिजून झालेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट ॲड करून घ्यायचे आहे. वाह, काय मस्त भाजीचा सुगंध सुटलेला आहे. आता त्यावर आपण थोडीशी कांद्याची पात असेल तर कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून सर्व करायची आहे. माझी तर भोगीची भाजी तयार आहे. तुम्हीही भोगीची भाजी केली आहे का? हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची रेसिपी तुम्ही अशीच करता का? आणि सर्वांना कमेंटमध्ये हार्दिक शुभेच्छा.